श्रीकृष्णाचं जीवन म्हणजे प्रेमाचं गाणं आणि त्या गाण्याचा प्रत्येक सूर सांगतो. प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, ती आहे दिव्यता. प्रेम म्हणजे देणं, क्षमा करणं आणि प्रत्येक जीवात देवाचं दर्शन घेणं. चला तर मग जाणून घेऊया श्रीकृष्णाच्या प्रेमाचा तो दिव्य संदेश, जो आजही प्रत्येक हृदयात शांतपणे घुमतो. प्रेम हे शब्दात बसत नाही, ते अनुभवायचं असतं, जगायचं असतं आणि ते सर्वात सुंदर झालं जेव्हा श्रीकृष्णांनी ते आपल्या जीवनातून जगून दाखवलं. श्रीकृष्णाचं प्रेम हे फक्त गोपिकांसाठी नव्हतं, ते संपूर्ण जगासाठी होतं. त्यांच्या प्रेमात स्वार्थ नव्हता, अपेक्षा नव्हती, मालकी नव्हती. फक्त अर्पण, समर्पण आणि करुणा होती. ते म्हणायचे, जो मला सर्व प्राण्यात पाहतो आणि सर्व प्राण्यांना माझ्यात पाहतो, त्याचं मन कधीच द्वेषाने भरत नाही. हा होता प्रेमाचा दिव्य संदेश. श्रीकृष्ण सांगतात की प्रेम म्हणजे फक्त भावनेचं नाव नाही, ते तर अस्तित्वाची ओळख आहे. प्रेम म्हणजे फक्त बोलणं नाही, ते म्हणजे सर्वांशी देवासारखं वागणं. ज्याने आपल्याला दुखवलं त्याच्याही हिताचा विचार करणं. ज्याने आपल्यावर अन्याय केला त्याच्याबद्दलही मनात द्वेष बाळगणं. जेव्हा कृष्ण बासरी वाजवत होते तेव्हा त्यांच्या त्या सुरांमधून हा संदेश जगभर पसरत होता. प्रेम करा पण हक्काने नाही, प्रेम करा पण आसक्तीने नाही, प्रेम करा पण अहंकाराशिवाय. बासरी ही त्या प्रेमाचं जिवंत प्रतीक होती. ती कधी बोलत नाही, पण जेव्हा वाजते तेव्हा तिच्यातून निघणारा प्रत्येक स्वर कृष्णाच्या प्रेमाचा, त्यांच्या करुणेचा संदेश देतो. बासरी सांगते, प्रेम म्हणजे देणं, स्वतःचं अस्तित्व विसरून दुसऱ्याचं आनंद जगणं. श्रीकृष्णाचं प्रेम गोपिकांच्या डोळ्यात होतं, मातेंच्या मायेतील हसण्यात होतं, अर्जुनच्या रणभूमीवरील विश्वासात होतं आणि प्रत्येक भक्ताच्या अश्रूंमध्येही होतं. त्यांनी दाखवून दिलं की प्रेम म्हणजे एकता, जोडणं आणि आत्म्याचं स्वातंत्र्य. जेव्हा मनात प्रेम येतं तेव्हा तिथं द्वेष, मत्सर, अहंकार टिकू शकत नाही. प्रेम म्हणजे देवाची अनुभूती. तो अनुभव ज्या हृदयात जागा घेतो ते हृदय पुन्हा कधीही रिकामं राहत नाही. प्रेम म्हणजे देवाचं स्वरूप, जो प्रेमात जगतो तो देवात जगतो. प्रेमाचा दिव्य संदेश म्हणजे तू कोण आहेस, कुठे आहेस हे महत्वाचं नाही, पण तू प्रेम कसं देतोस हे महत्वाचं आहे. श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की जर जग बदलायचं असेल तर तलवारीने नाही, प्रेमाने बदल. कारण प्रेमाचं सामर्थ्य सर्वात मोठं आहे. ते अंधार दूर करतं, अहंकार वितळवतं आणि आत्म्याला शांत करतं. श्रीकृष्णाचा प्रत्येक सूर आणि त्यांच्या प्रत्येक हास्यात दडलं आहे एक गुपित. प्रेमच खरं धर्म आहे. प्रेम म्हणजे देणं, क्षमा करणं आणि प्रत्येकात देव पाहणं. हा आहे श्रीकृष्णाचा दिव्य संदेश. प्रेम करा पण निःस्वार्थपणे, कारण प्रेमाचं स्वरूप म्हणजे ईश्वर. चला आज आपणही ठरवूया, द्वेष नव्हे, प्रेम पसरवूया. जय श्रीकृष्ण.